Welcome once again to my channel Mata Saraswati. I am Dr. Priyamvada Dinesh Bhatt, and here we shall learn the third point of Unit 4th Social Media and Content Writing BA1 NEP second semester AEC. Now see, writing on Instagram. Everybody or maximum of you have Instagram accounts. Nowadays people are familiar to Instagram, especially the younger generation like you knows better that this is primarily a visual platform that heavily releases on concise and engages text to complement images and videos. This unique blend of visual and written content demands specific writing style. This platform is attracting the youth because of its stunning videography, reels, posts, stories and quotes over there. As the access of mobile phone with high pixel cameras is easy to everyone, it has become easier task to shoot and post videos on Instagram. These are key characteristics of Instagram writing. आता प्रायमरीली ही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की इंस्टाग्राम हे काय आहे की इट इज ए प्लॅटफॉर्म फॉर व्हिज्युअल स्टोरी टेलिंग. याच्यावर तुम्हाला व्हिडिओज तयार करून रील्स तयार करून टाकायचे आहे आणि तशा रीतीने तुमचं म्हणणं तिथे मांडायचं आहे की लिहून मांडायचं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कॉमेंट्स टाका, मध्ये मध्ये तुमची वाक्य टाका, परंतु प्रामुख्याने हे काय आहे तर हे व्हिडिओज टाकायचा प्लॅटफॉर्म आहे. Remember, Instagram is a platform for visual storytelling. That too is needed to be told precisely. कमीत कमी वेळात तुम्हाला तुमची स्टोरी सांगायची आहे, ज्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे. Your captions should enhance the visual content, not overpower it. ते कॅप्शन्स दिले आहे ते योग्य द्या की त्यांनीच तेच जास्त प्रभावी ठरतात ते व्हिज्युअल्सपेक्षा, असं नको व्हायला. एक्सपेरिमेंट विथ डिफरंट रायटिंग स्टाईल्स अँड फाइंड व्हॉट रिझोनेट्स बेस्ट विथ युअर ऑडियन्स. This is a beautiful way to tell a lot in minimum words. Now see the key characteristics of Instagram writing. Brevity. Short and sweet captions are essential. एकदम कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला मांडायचं आहे. Visual alignment. Text should complement the image or video. आता प्रायमरीली हे काय आहे की व्हिडिओच्या माध्यमातून स्टोरी टेलिंग असल्यामुळे, रील्सच्या माध्यमातून स्टोरी टेलिंग असल्यामुळे ज्या कॅप्शन्स स्केची असल्या पाहिजे, कमीत कमी शब्दात असल्या पाहिजे आणि त्या ज्या कॅप्शन्स तुम्ही देता आहे त्या व्हिडिओला कॉम्प्लिमेंट करत असल्या पाहिजे, सोबत त्या चालल्या पाहिजे की व्हिडिओतून काय सांगितलं आहे तुम्हाला त्या कॅप्शनमधूनही थोडक्यात सांगता आलं पाहिजे की पाहिल्याबरोबर पाहणाऱ्याला समजलं पाहिजे की व्हिडिओ कोणत्या विषयाचा सुरू आहे. ऑडिओ और व्हॉइस एव्हर. एडिटेड व्हॉइस ओव्हर कॅन बी ॲडेड ओव्हर व्हिडिओ. तो व्हिडिओवर तुम्हाला अजून स्वतःचा व्हॉइस पण तुम्ही एडिट करून तिथे टाकू शकता की तुम्हाला त्याच्यावर काही कॉमेंट करायची आहे ते व्हिडिओवर, ते सुद्धा त्याच्यात टाकू शकता. एंगेजमेंट. एनकरेज लाईक्स, कॉमेंट्स अँड शेअर्स. तुम्ही प्रेक्षकांना ते एंगेज करून ठेवू शकता. लाईक्स डिसलाईक द्यायला लावू शकता, कॉमेंट करायला लावू शकता आणि ते आवडलेले व्हिडिओज लोकांना शेअर करतासुद्धा आले पाहिजे. हॅशटॅग्स. युटिलाइज रिलेव्हंट हॅशटॅग्स टू इन्क्रीज व्हिजिबिलिटी. त्याचं नाव तुम्ही हॅशटॅगमध्ये असं टाका की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे. जनरलाइज नाव त्याचं ठेवा. इमोजीज अँड सिम्बॉल्स. एन्हान्स द व्हिज्युअल अपील अँड टोन. आता इमोजीज वापरले, सिम्बॉल्स वापरले तर ते जास्त ॲट्रॅक्टिव्ह होतं, पाहणाऱ्याला जास्त मजेदार ते वाटतं, त्यामुळे त्याचा वापर करणं गरजेचं आहे. रिमेंबर फॉलोइंग थिंग्स वाईल क्रिएटिंग अँड इंस्टाग्राम पोस्ट. चूज ॲट्रॅक्टिव्ह हाय क्वालिटी फोटोग्राफ और शूट हार्ट टचिंग व्हिडिओ. Use relevant hashtags. You can do experiments with different formats like photos, videos, reels and stories. Post regularly to keep your audience engaged. Ask questions to encourage comments from audience. अनेकदा बोलता बोलता आपण हे पण त्यांना सांगू शकतो की तुम्हाला हे आवडलं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा की आय लाईक इट, और कॉमेंटमध्ये लिहा की आय विल फॉलो इट, किंवा तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे, ते तुम्ही जरूर पहा, किंवा तुम्ही खाली कॉमेंट करा की तुम्हाला याच विषयावर आणखी डिटेल व्हिडिओ पाहिजे आहे का. अशा प्रकारे ऑडियन्सशी बोलून तुम्ही त्यांना एंगेज ठेवू शकता आणि तुमच्याशी कनेक्टेड ठेवू शकता की कॉमेंट करायला लावून किंवा लाईक करायला लावून अशा प्रकारे तुम्ही त्यांना एंगेज ठेवू शकता. आस्क क्वेश्चन्स टू एनकरेज कॉमेंट्स फ्रॉम ऑडियन्स. ट्राय टू क्रिएट इम्पॅक्टफुल कॅप्शन्स. फाइंड युअर युनिक व्हॉइस. छान आवाजामध्ये बोला, छान तयार होऊन समोर बसा आणि छान तुम्ही बोला, एक वेगळी तुमची स्टाईल तयार करा. क्रिएट युअर ओन आयडेंटिटी. तुमचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व लोकांसमोर गेलं पाहिजे, अशा प्रकारची एक चांगली आयडेंटिटी तुम्ही तयार करा. टेक केअर दॅट युअर पोस्ट इज एरर फ्री.
डोंट फॉरगेट टू रिस्पॉन्ड टू कॉमेंट्स अँड क्वेश्चन्स. तुमच्या व्हिडिओवर ज्या कॉमेंट्स येतील, जे क्वेश्चन्स येतील त्याला ॲन्सर करायला विसरू नका. कोणी तुम्ही म्हटलं की आय लाईक इट व्हेरी मच, त्याला थँक्यू जरूर म्हणा. आणि आता इथे मी पण हे ऑपॉर्च्युनिटी घेते की तुम्ही सगळे स्टुडंट्स माझे व्हिडिओ आवडीने पाहता आणि तुम्हाला ते आवडतात. तुम्ही मला लिहिता अक्षरशः म्हणजे MP आणि UPमधले सुद्धा कॉमेंट्स येतात की तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा आम्हाला समजावून सांगा, इंग्लिशमध्ये सांगता येतं, याचं एक्सप्लेनेशन प्लीज गिव ऑर प्लीज एक्सप्लेन दिस व्हिडिओज इन हिंदी ऑल्सो. हे पण कॉमेंट्स येतात आणि इतके जण विद्यार्थ्यांना माझे व्हिडिओ आवडतात, त्याबद्दल मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये खूप सारे धन्यवाद देते आणि प्रत्येक कॉमेंटला मी उत्तर देतच असते. त्यांना थँक्यू तरी देते किंवा थम्सअप तरी देते. परंतु हे व्हिडिओ ऐकून पुन्हा पुन्हा ऐकून तुम्ही त्याचा फायदा करून घ्या आणि तुमचा प्रश्न व्यवस्थित तुम्ही परीक्षेमध्ये सोडवा. याच्यासाठी मी हे व्हिडिओ कमीत कमी वेळात तुमच्याजवळ पोचायसाठी मी हे देत आहे. आता एक्झाम्पल पहा, इंस्टाग्राम पोस्टवर माय गॉड माय डॅड. आता हे आपण वडिलांवर आपण हे बनवलेलं आहे. जसं माय गॉड माय डॅड, माझे वडीलच माझं दैवत आहे. इमेज, आता त्याच्यात तुम्ही काय टाका, एक इमेज टाका. पॉवर्टी स्ट्रिकन पर्सन वॉकिंग बेअरफूट कॅरिंग हिज सन अप्रॉक्सिमेटली 10 years ऑन हिज शोल्डर. आता एक गरीब मनुष्य बेअरफूट बिना चपलांचा चालून राहिलेला आहे, पण आपल्या 10 वर्षाच्या मुलाला त्यांनी खांद्यावर बसवलेलं आहे, असं एक इमेज आहे. त्याला कॅप्शन द्या, द सन इज ऑन शोल्डर सो दॅट ही कॅन सी व्हॉट द फादर कुडंट, लव यू डॅड. आणि त्याच्यामुळे तो सन काय करतो आहे, समोरचं त्याला दिसून राहिलं आहे की जे त्याच्या वडिलांना दिसू शकत नाही. आणि तिथे आपण कॉमेंट कॅप्शन द्यायचं की लव यू डॅड. हॅशटॅग लिहा, हॅशटॅग आणि लिहा फादर्स, हॅपी फादर्स डे, डॅड, फादर अँड सन, लव यू पप्पा, ड्रीम्स विथ डॅड, लिव लॉंग पा. अशा प्रकारचं तुम्ही त्याला हेडिंग दिलं, कॅप्शन दिली की ते खूप जास्त लोकांपर्यंत पोचतं. कारण हॅपी फादर्स डे याच्यावर लोक शोधतात, डॅडवर शोधतात, फादर सनवर शोधतात, लव यू पप्पा, लॉंग लिव डॅड, लिव लॉंग पा याच्यावर शोधतात. तर ते सगळ्यांनापर्यंत ते पोचतं, जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत ते पोचतं. आणि बॅकग्राऊंडला तुम्ही एखादं बॉलिवूडचं नॉस्टॅल्जिक सॉन्ग ऑन फादर सन रिलेशनवर टाकू शकता. वडिलांची महती सांगणारं एखादं मराठी हिंदी गाणं टाकू शकता, इंग्लिश गाणं टाकू शकता. सुंदर तिथे म्युझिक तुम्ही बॅकग्राऊंडला देऊ शकता. अशा प्रकारे इंस्टाग्रामवर तुम्हाला रील पोस्ट करायची असेल किंवा रायटिंग करायचं असेल तर अशा प्रकारचं रायटिंग तुम्ही करू शकता. हे तुम्हा सगळ्यांना जे काही शिकवलं हे समजलं असं मला वाटतं आणि तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट लक. थँक्यू.